वॉटरफॉलचा व्ह्यू पाहून झाल्यानंतर आपण आता पुढच्या दिशेने निघालोय. आपण आता खरं ट्रेकला चालू करतोय. आपला जंगल ट्रेक चालू होतोय आता. आपण आता त्या जंगलात पोचलेलो आणि ट्रेक चालू केलाय. तुम्ही खाली पाहू शकता पूर्ण कॅडबरी तयार झालेली आहे. आता इथं काही प्रॉपर दिसत नाही, मी पुढे दाखवतो. पण प्रॉपर अशी कॅडबरी तयार झाली आणि आपण जंगलात आता एंट्री केलेली आहे. जंगलाच्या दोन्ही बाजूनी असं घनदाट जंगल आहे, पूर्ण धुकं आहे. ज्यांना कोणाला यायचं असेल इथं लोकल गाईड्स वगैरे भेटतात. तुम्ही रोडवरती आला का तुम्हाला गाईड्स वगैरे भेटून जाईल. त्यातलं कोणाला तरी घेऊन येत जा इकडं. आता आम्ही याच्या आधी हा ट्रेक केलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही काही गाईड वगैरे आणलेला नाहीये. आणि आपण आता चाललोय त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला खोल दरी आहे. सो चालताना वगैरे व्यवस्थित चाला. ही असली काही माकडे आणि काही असली माकडं भेटली तर त्यांना खायला प्यायला द्या. सुंदर असं जंगल आहे आणि जंगलात पूर्ण धुकं आहे. आता 10च वाजले ते पण पूर्ण जंगलात अंधार झालेला आहे. मित्रांनो, ट्रेक करता करता आशु आणि प्रतीक कुठेतरी मिस झालंय. आपण त्यांना सापडण्याचा प्रयत्न करतोय. पाहूयात कुठं भेटताय का. आशु, ए पत्या, ए काळ्या, ए आशु. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. हल्ले हल्ले चलो मोरे साजना, हम भी पीछे है तुम्हारे. मित्रांनो, ह्या जंगलात एवढा पाऊस असतो की माझ्या पाठीमागे जे झाड दिसतंय तुम्हाला, आंब्याचं झाड आहे. आंब्याचं झाड सहजासहजी पडत नाही कधी, पण हे आंब्याचं झाड पडलेलं आहे वादळात. हलते छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, ट्रेक कंप्लीट करून आता आपण नाश्ता करायला बसलोय. आपण येताना बेळ आणलेली, बेळ, कॉर्बॉन, हाइड अँड सीक असं चालू आहे आपलं. आणि माझ्या पाठीमागं मस्त असा नजारा. बेळसोबत आता आपल्याला कांदा खायचा आहे आणि कांदा कापायला काही नाही, तर आपण आता हाताने कांदा फोडू. फुटला ना, फुटला.
शाबाश बेटा, बहुत बढ़िया. मित्रांनो आता आपण वॉटरफॉल पाशी आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता सुंदर असा नजारा. आपण आता थोडेसे फोटोज वगैरे काढणार आहे इथं. हे आपल्या झाडावरचं माकड. जे माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्यासाठी स्पेशल निसर्गातलं फूल. मित्रांनो या जंगलात आपल्याला खूप वर्षांपूर्वीची जुनी झाडं पाहायला भेटतात, ज्यांची खोडं भरपूर मोठी आहे. मित्रांनो माझ्या पाठी तुम्ही झाड पाहू शकता. त्याचं खोड 3 झाडांमध्ये डिवाइड झाले आणि वरती जाऊन ते असं एवढं मोठं झाड झाले. मित्रांनो आपला ट्रेक पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आपण आता सगळं एक्सप्लोर करून परत तिथं बेस कॅम्प आहे त्या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण आता परतीच्या मार्गाला निघालेलो आहे. जाता जाता आपल्याला एक मस्त अशी नदी लागलेली आहे. स्विमिंग करायची इच्छा आहे पण नको, आता उशीर झाला आपल्याला, सो आपण निघतोय. मित्रांनो आपला ट्रेक वगैरे कंप्लीट झालाय आणि आपण आता घरी निघालोय. तर आता परत एकदा भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओत. तोपर्यंतसाठी बाय बाय. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.